बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे ज्याच्याकडे राज्यातील प्रत्येकाचं लक्ष आहे ते म्हणजे खातेवाटप आणि शपथविधी। याच विषयीची पहिली बातमी आहे। माहितीमध्ये खातेवाटपावर नाराजी नाट्य सुरू आहे। मुंबईत आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे। शिवसेनेनं गृह खात्यावर दावा केल्याची माहिती आहे, पण गृह खातं शिवसेनेला भाजप सोडणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण 2014 लाही जेव्हा शिवसेना आणि भाजपची महायुतीची सत्ता आली होती त्यावेळेला सुद्धा भाजपनं गृह खातं आपल्याकडे ठेवलेलं होतं। 2022 मध्ये सुद्धा ज्यावेळेला बंड केलं शिंदेंनी, त्याच्यानंतर शिवसेना महायुतीची सत्ता आली त्यावेळेलाही गृह खातं भाजपने आपल्याकडे ठेवलं होतं। त्यामुळे आता जेव्हा प्रचंड बहुमत आहे भाजपकडे त्यावेळेला गृह खातं शिंदेंच्या शिवसेनेला सोडणार का असा दावा आहे। तर भाजपकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। शपथविधीसाठी अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेत आणि असं असताना अद्याप मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। राज्यातील प्रत्येकाचं लक्ष खातेवाटपाकडे आहे, मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे आहे। कधी शपथविधी होणार याविषयीचं उत्तर तर मिळालेलं आहे। येणाऱ्या 5 तारखेला शपथविधी होणार असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। मात्र कोणती खाती कुणाला जाणार, कशा पद्धतीने मंत्रिमंडळाची रचना असणार याविषयी अनेक सवाल उपस्थित होताना दिसतायत आणि उत्सुकताही शिगेला पोहोचल्याचं दिसतंय राज्यातील जनतेची। कारण निकाल हा आपण बघितला तर याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनून समोर आला आहे 130 पेक्षा जास्त जागा जिंकून, आणि याशिवाय शिवसेनेला सुद्धा चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रवादीनेही 40च्या वर जागा जिंकलेल्या आहेत। त्यामुळे खातेवाटप नेमकं कसं असेल याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? राज्यातील प्रत्येकाला आता एकच प्रश्न प्रत्येक जण विचारताना दिसतोय, खातेवाटप नेमकं कसं असेल, कशा पद्धतीचं हे नवीन सरकार असेल महायुतीचं, पण त्याच्यामध्येही गृहमंत्री पदावरून सध्या खेचाखेची रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। नेमकं काय घडतंय पडद्यामागे? नक्कीच, कारण आपण पाहतोय की 28 तारखेलाच दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा जी आहे ती सर्वत्र होताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की मंत्रिमंडळाच्या जे खातेवाटपासंदर्भात मुंबईमध्ये होणारी बैठक जी आहे ती 29 नोव्हेंबरला होणार होती, पण मात्र अद्यापही ती बैठक झालेली नाहीये। अवघे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत शपथविधीसाठी आणि असं असताना देखील खातेवाटपासंदर्भात अंतिम निर्णय अद्यापही झालेला नाहीये। एकीकडे गृहमंत्रीपदासाठी आपण पाहतोय की शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे यांच्याकडनं जो आहे तो दावा केला जातोय, मात्र तिन्ही पक्षाकडनं प्रमुख खाती जी आहेत ती आपल्या पदरात पडावी यासाठी देखील प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मात्र दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार होती, पण मात्र अचानकपणे मुख्यमंत्री जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे अचानकपणे आपल्या गावी दरेगावी गेले आणि त्यानंतर या बैठकीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाहीये। मात्र आजही ही बैठक होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवण्यात येत आहे। मात्र काल देखील आपण पाहिलं तर रविवार होता आणि कालच्या दिवसाला देखील मुख्यमंत्री हे सातारा दौरा असेल किंवा मग मुंबईमध्ये देखील येऊन गेले, ठाण्यात देखील होते। मात्र आज देखील महायुतीच्या नेत्यांची ही बैठक पार पडते का आणि खातेवाटपासंदर्भामध्ये अंतिम निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं राहील। पण दुसरीकडे आपण पाहतोय की गृह खातं असेल यावरनं ज्या पद्धतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं दावा केला जातोय, तर गृह खात्यावरती भाजपकडनं देखील अद्यापपर्यंत स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी जर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा दिला जातोय, त्यांच्या नावाची जर घोषणा होते, तर मात्र गृहमंत्रीपद शिवसेना म्हणजे शिंदे यांच्या वाटेला यावा असं देखील ठामपणे मत जो आहे तो शिवसेनेकडनं केला जातोय। तर मात्र येत्या 5 डिसेंबरला आपण पाहतोय मंत्रिमंडळाची या सगळ्याच खातेवाटपासंदर्भात असेल किंवा मग मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे। मात्र 3 दिवस काही राहिलेले असताना 3 दिवस राहिलेले आहेत आणि मुख्य म्हणजे आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली होती। त्याच्यामुळे जरी शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी देखील गृहमंत्री पदावरचा दावा त्यांचा कायम असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता ते पद त्यांना मिळणार का याविषयी उत्सुकता आहे। 5 तारखेपर्यंत याविषयी नेमका काय निर्णय होतो ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।